नमस्कार, कलाकार कट्टा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर खूप साऱ्या चर्चा चालू झाल्या। यामधल्या गाण्याच्या त्याचबरोबर ऍक्टिंगच्या सुद्धा। आणि विकी कौशलचं काम कसं झालंय याबद्दल अनेकांना शंका होती, पण चित्रपट रिलीज झाला आणि खरंच विकी कौशलचं काम सगळ्यांना आवडलंच। त्याचबरोबर रश्मिका आणि अक्षय खन्ना यांची सुद्धा खूप चर्चा झाली। पण या सगळ्या चर्चेमध्ये आणखीन एक नाव येत होतं, ते म्हणजे कवी कलश हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचं। चला तर मग जाणून घेऊया आज कवी कलश हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याविषयी काही विशेष गोष्टी। कवी कलश हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे विनीत कुमार सिंह। खरंच यानं खूपच उत्तम अभिनय केलेला आहे। या चित्रपटामधील शेवटचा सीन विकी कौशल आणि विनीत यांनी तर अक्षरशः गाजवून टाकलेला आहे। स्क्रीनवर फक्त हे दोघंच दिसतायत आणि त्यांची ही कविता खरंच खूप सुंदर आहे आणि त्या क्षणी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। विनीत कुमार जवळजवळ 20-25 वर्ष या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि वेगवेगळे छोटे मोठे रोल त्यानं केलेले आहेत आतापर्यंत। पण या छावा चित्रपटानं त्याला खरी ओळख निर्माण करून दिली। त्याचा अभिनय सगळ्यांनाच खूप आवडला आणि विनीत यानंतर बोलला सुद्धा की आता मला माझं नाव कोणी विचारणार नाही किंवा अंडररेटेड ऍक्टर सुद्धा म्हणणार नाही, असंही त्यानं म्हटलेलं आहे। विनीत कुमार सिंह हा CPMT क्वालिफाईड आहे। तो मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर होता। विनीत मेडिकल प्रॅक्टिशनर आहे। त्याने RA पोद्दार आयुर्वेदिक विद्यालय मेडिकल कॉलेजमधून आयुर्वेद मेडिसिन आणि सर्जरीमध्ये डिग्री घेतली आहे। त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून आयुर्वेदात MD पदवी पूर्ण केली आहे। विनीत फक्त डॉक्टरच नाही तर तो राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल चॅम्पियन देखील आहे। तो मेडिकल फील्ड सोडून अभिनय क्षेत्रामध्ये आला। इथे यश मिळायला त्याला तब्बल 22 वर्ष लागली। विनीत कुमार सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। तो मुंबईत सुपरस्टार टॅलेंट हंट मध्ये सहभागी व्हायला आला होता। त्याचा तो विजेता ठरल्यानंतर त्याला महेश मांजरेकर यांनी संजय दत्तच्या पिताह या चित्रपटात काम दिलं। त्यानंतर विनीतला कामासाठी खूप संघर्ष करावा लागला। मग विनीतने महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध देह या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं। 2007 मध्ये दिग्दर्शन सोडून त्यानं अभिनयावर लक्ष केंद्रित केलं। त्यानंतर त्याला भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम मिळू लागली। त्यानंतर गोरे तेरे प्यार में, इश्क यासारख्या चित्रपटामध्ये त्यानं काम केलं। सिटी ऑफ गोल्ड या हिंदी मराठी चित्रपटात त्यानं काम केलं आणि मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं। इथून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली। मग त्याला अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात काम मिळाले। यामध्ये त्याने दानिश खानची भूमिका साकारली आणि या चित्रपटानंतर त्याला थोडी ओळख निर्माण होऊ लागली। त्याचबरोबर अगली, बॉम्बे टॉकीज यांसारख्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यानं खूप उत्तम काम केलं आहे। विनीत कुमार सिंहने त्यानंतर बॉलिवूड डायरीज, मुक्काबाज, दासदेव, गोल्ड, आधार, सांड की आंख, गुंजन, सक्सेना यांसारख्या चित्रपटामध्ये काम केलं। मुक्काबाज हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला। या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले। बार्ड ऑफ ब्लड, बेताल और बेरंगबाज, डर की राजनीति या 3 वेब सिरीज मध्ये काम केलं। विनीतने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत। त्याला मुक्काबाजसाठी क्रिटिक्स चॉईस फिल्म अवॉर्ड 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे। तसंच त्याला 64व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सुद्धा बेस्ट ऍक्टर क्रिटिक्स साठी नामांकनही मिळालं होतं। खरंच एखाद्याची कला दिसायला आणि सक्सेस मिळायला वेळ यावी लागते असं म्हणतात। तर या चित्रपटामुळे विनीत याची वेळ आली होती आणि त्याचा हा अभिनय लोकांना खूप आवडला। नक्कीच तुम्हाला याचा करिअर ग्राफ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।